नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची ई-केवायसी करणे सध्या चालू आहे. तर ही ई-केवायसी करताना बऱ्याच काही अडचणी पण येत होत्या, जसं की साईटचा प्रॉब्लेम असेल किंवा कोणाच्या आधारला मोबाईल नंबर लिंक नसेल. तर यामुळे बऱ्याच लाडक्या बहिणींच्या ई-केवायसी अजूनही करायच्या राहिलेल्या आहेत. त्याची शेवटची तारीख ही 18 नोव्हेंबर ही सांगण्यात आली होती. पण आता सरकारकडून ही तारीख वाढवण्यात येईल असे सांगण्यात येत आहे. म्हणजेच ई-केवायसी करण्यासाठी आता तुम्हाला अजून मुदतवाढ मिळणार आहे. तसेच सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्या पात्र लाभार्थ्यांना त्यांचे वडील नव्हते किंवा त्यांचे पती नव्हते, अशा लाभार्थ्यांना ई-केवायसी करण्यासाठी महत्वाचा प्रश्न होता की त्यांनी ई-केवायसी कशी करायची. ज्या लाडक्या बहिणीचे वडील पण नाहीत आणि पती पण नाहीत, त्यांनी कोणाचं आधार कार्ड द्यायचं, हा पण सर्वात महत्वाचा मुद्दा होता. तर त्याचे पण उत्तर आता सरकारकडून देण्यात आलेले आहे. ते काय आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू. जे काही कारण असेल, ज्या काही कारणामुळे तुमची ई-केवायसी राहिली असेल, आता ही मुदतवाढ वाढून दिलेली आहे. तर त्यामुळे आता किती देणार आहेत, काय देणार आहेत, याचा जी-आर ज्यावेळेस येईल त्यावेळेस मी तुम्हाला याची डिटेल माहिती व्हिडिओमध्ये देईलच. आता सर्वात महत्वाचा दुसरा पॉईंट म्हणजे ज्या महिलांचे वडील किंवा पती हे दोन्हीही नाही, त्या महिलांनी ई-केवायसी कशी करायची, त्यांनी कुणाचे आधार कार्ड जोडायचे, काय करायचे, हे बऱ्याच जणांना प्रश्न उद्भवत होता. तर मित्रांनो, याचे स्पष्टीकरण आता सरकारकडून देण्यात आलेले आहे. बाल व महिला विकास मंत्री आदिती तटकरे यांनी आता सांगितलेलं आहे की ज्या महिलांचे वडील आणि पती हे दोन्हीही नाही, अशा महिलांना त्यांच्यासाठी एक नवीन ऑप्शन आता वेबसाईटवर येणार आहे. लवकरच हे ऑप्शन या वेबसाईटवर ऍड केले जाणार आहे. तर ज्या महिलांचे वडील नाही किंवा पती नाही, हे वारलेले आहेत, हयात नसतील, तर त्यांना त्यांचा मृत्यू दाखला हा या वेबसाईटवर तुम्हाला अपलोड करावा लागणार आहे. तसेच जर तुमचे पती जिवंत आहेत पण तुम्ही आता एकत्र राहत नाही आहे, तर तुम्हाला तसा त्यांचा कागदी पुरावा, डिव्होर्स पेपर वगैरे जे काय असतील, तसा तुम्हाला त्यांचा कागदी पुरावा या वेबसाईटवर अपलोड करावा लागणार आहे. तसे ऑप्शन आता या वेबसाईटवर येणार आहेत असे आता सांगण्यात आलेले आहे. त्यामुळे अशा आता पात्र महिलांनी काळजी करण्याची गरज नाही. लवकरच आता वेबसाईटवर हे ऑप्शन चालू होईल आणि ज्यावेळेस हे ऑप्शन चालू होईल त्यावेळेस आपल्या चॅनलवर याची पण माहिती दिली जाणार आहे. आणि ही माहिती तुमच्यापर्यंत लवकर पोहोचण्यासाठी या चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक पण करा आणि भेटूत अशाच एका नवीन माहिती सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये.